हो, मला माहिती आहे मी खूप दिवसानंतर परत ब्लॉगिंग स्टार्ट करते आहे, पण ॲक्च्युली ऑल ऑफ सडन जॉब अँड ऑल त्यामुळे ब्लॉगिंग होत नव्हती आहे. बट आत्ता केरळला निघायचा प्लॅन पण झाला आहे आणि मग वॅकेशन्स असल्यामुळे मी विचार केला की शूट वगैरे करायला पाहिजे. सो मी परत स्टार्ट केलेलं आहे ब्लॉगिंग. असं काही नाही आहे, माझ्या येत राहतील आता काही ब्लॉग्स, कारण केरळामध्ये जवळपास आहेत आम्ही 10-12 दिवस, तर तिथलं मी सगळं तुम्हाला दाखवत राहील. हाय, एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आजपासून आपली एक नवीन केरला सिरीज स्टार्ट होणार आहे. तर सध्या आपली एक 12:30 वाजता ट्रेन आहे. तर त्याआधी सध्या हैदराबादला आहोत आपण. तर मध्यंतरीच्या टाईममध्ये काही नवीन गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी हैदराबादमधील जे काही फेमस गार्डन्स आहेत तिथे सध्या आपण आलेलो आहोत. सध्या काही ओपन झालं नाही गार्डन, तर बाहेरच वेट करत आहोत. आज आपल्यासोबत नवीन एक कपल पण आहेत केरळ ट्रिपवर, शुभम आणि अंकिता. अंकिता, हॅलो. ॲक्च्युली इथे येण्याचं कारण असं की गाडी आहे 12:30 वाजता केरळला जाण्यासाठीची आणि मध्ये बराचसा वेळ भेटला होता. तर एक थोडंसं चेंज म्हणून इथे गार्डनमध्ये आम्ही वेळ घालवण्यासाठी आलेलो आहोत. लुंबिनी पार्कमध्ये. पार्क ओपन होऊन झाला एक जवळपास अर्धा तास. तर थोडा वेळ इथेच टाईमपास करायचा, फोटोशूट करायचा आणि त्यानंतर स्टेशनसाठी निघायचं. ॲक्च्युली लगेज लॉकर रूममध्ये लगेज ठेवलेलं आहे. तर नंतर मग इथे टाईमपास फोटोशूट्स छान झाल्यानंतर तिथे जाऊन लगेज घ्यायचं आणि लगेच ट्रेनमध्ये बसायचं. पुढचं मग केरळला पोहोचल्यानंतर तुम्हाला मी अपडेट देतच आहे. काही फोटोज काढले, काही रील्स काढल्या आणि आता यानंतरची जी माहिती आहे ती तुम्हाला प्रथमेश कंटिन्यू करतील काही वेळासाठी. आपला हा प्रवास नांदेडवरून सुरू झालेला होता. आपण नांदेडहून रेल्वेनं हैदराबादला आलेलो होतो. पहिल्यांदा हैदराबादला आपण दिवसा फिरलो 12 वाजेपर्यंत. त्यानंतर 12 वाजताच्या नंतर आपण ट्रेन चेंज केलेली. सबरी एक्सप्रेसनं आपण हैदराबादकडून एर्नाकुलम स्टेशन म्हणजेच केरळच्या दिशेनं निघालेलो होतो. या रेल्वेची 3 टायर एसीची तिकीट हे एकाला 1500 रुपयेच्या जवळपास आपल्याला पडते. आणि एर्नाकुलम स्टेशनवरून आपण एक आपली कार जी रेंटल केलेली होती ती आपण कार घेतलो होतो आणि मुन्नार या ठिकाणी गेलो. मुन्नारवरून कुलोकुमलाई या ठिकाणी गेलो दुसऱ्या दिवशी. त्यानंतर आपण टेकडी या ठिकाणी गेलेलो होतो. टेकडीवरून नंतर मग आपल्याला जवळ वॅगामन होतं तर ते कवर केलेलं आपण वॅगामन त्याच्यामध्ये. त्यानंतर आपण वर्कलाला गेलेलं आहे जे की ॲलेपेला न जातात. तर ॲलेपे तिथून जवळ येते, मात्र त्या दिवशी सॅटर्डे संडे असल्यामुळे आणि जाताना आपल्याला ते पॉईंट जवळ होईल त्या हिशोबानं आपण पॉईंट चेंज केलेला आहे. तर आपण वर्कलाच्या नंतर त्रिवेंद्रपुरमला गेलो, त्याच्यानंतर पुवरमला गेलो. हे सर्व पॉईंट आपण करून नंतर लास्टला ॲलेपेला घेतलेलं आहे. ॲलेपेला बोट हाऊस स्टे वगैरे जे बॅकवॉटरचं आहे तो तिथला पार्ट आहे, तो तिथं आपण घेऊन जवळच आपल्याला तिथून कोची येतं. तर कोचीवर नंतर गाडी ड्रॉप करून आपण फ्लाईटनं रिटर्न नांदेडच्या दिशेनं निघालो होतो. असा आपला प्रवास असणार आहे 8 रात्री आणि 9 दिवस असा. तर आपल्याला हा प्रवास मी थोडा टप्प्याटप्प्यानं दाखवतो. तुम्हाला जर स्वतःला जर कार चालवता येत असेल तर तुम्ही तुमची एक भाड्यानं कार घेऊ शकतात, रेंटल कार करू शकतात. त्यासाठी तुम्ही transcar.com या वेबसाईटवरून तुमची कार बुक करू शकतात. कार बुक करण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे हे तुमचं ID प्रूफ आणि एकाचं ड्रायव्हिंग लायसन असणं गरजेचं आहे. ट्रान्सकारवरनं बुक करण्यासाठी तुम्ही किमान 1 महिना ते 15 दिवस आधी तुम्हाला बुकिंग करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला जे रेट्स वगैरे आहेत ते योग्य दरात मिळतील. आणि योग्य दरात आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला ज्यावेळेस बुकिंग करतात तुम्ही कारची, तेव्हा रात्री लेट नाईट किंवा अर्ली मॉर्निंग करा, म्हणजे जेणेकरून की ट्रॅफिक तुम्हाला भेटणार नाही वेबसाईटवर. जास्त ट्रॅफिक जर असेल वेबसाईटवर तर तुम्हाला रेट जे असतात कार बुकिंगचे ते जास्त बघायला मिळतील. त्यामुळे अर्ली मॉर्निंग किंवा लेट नाईट तुम्ही कार बुक करा. आणि बुक झाल्याच्यानंतर जेव्हा आपण तुम्ही कारची डिलिव्हरी घ्यायला जातात तर त्यावेळेस कारचा संपूर्ण व्हिडिओ करून घ्या. त्याची किलोमीटर्स किती रन झालेली आहे, काही नाही, कुठं क्रॅचेस असेल तर ते व्हिडिओमध्ये स्पेशली दाखवा. तिथं व्हिडिओ स्वतःच्या जवळ ठेवा तो व्हिडिओ केलेला, जेणेकरून तुम्हाला कार सोडताना अवघड जाणार नाही किंवा तुमच्यावर काही येणार नाही. आम्ही पण असा आमचा एक व्हिडिओ कारचा रेकॉर्ड केलेला आहे आणि त्यानंतर आमचं डॉक्युमेंटेशन वगैरे कारची कंप्लीट झाल्याच्यानंतर आम्ही ही कार घेऊन पुढं निघालेलं आहे. आम्हाला ही कार अल्ट्रोज मिळालेली आहे. ॲक्च्युली आम्ही कार जी आहे ती स्विफ्ट बुक केलेली होती, पण काही कारणास्तव आम्हाला ती कार मिळाली नाही, तर आम्हाला ही कार देण्यात आलेली आहे. या कारमध्ये काहीतरी इश्यू निघाला होता, ऑइल लिकेज काहीतरी. कार सेंटरच्याच अपोजिट साईडला एक हॉटेल होतं, एक अरेबिक टाईप. तिथे आम्ही जाऊन छान जेवण केलं.
टेस्ट ओके ओके होती. जास्त व्हेजमध्ये ऑप्शन्स नाही आहेत या ठिकाणी. जे काय होतं ते आम्ही ॲडजस्ट केलेलं आहे. छान जेवण केलं मस्तपैकी. अरेबिक असल्यामुळं मोस्ट ऑफ द नॉन व्हेज ऑप्शन्स अवेलेबल. या कारमध्ये बिघाड झालेला असल्यामुळे आम्हाला कंपनीनं फोर्ड या कंपनीची इकोस्पोर्ट ही कार अरेंज करून दिलेली. कार चेंज करून देण्यासाठी मात्र त्यांनी आमचा नक्कीच वेळ जास्त घेतलेला होता. कमीत कमी आमचे 3 तास इथं वेस्ट झालेले होते या कारच्या याच्यामुळे. पण आता काय करणार, ऑप्शनच नसल्यामुळे थांबावं लागलं आम्हाला आणि ही कार घ्यावी लागली. तर या कारचा पण सेम आम्ही व्हिडिओ वगैरे करून घेतलेला आहे. जसं आपण पहिले कारचा जसा व्हिडिओ केलेला होता तसंच आता कार चेंज झालेला असल्यामुळे आपण या पण कारचा पूर्णपणे व्हिडिओ करून घ्यावा लागेल. चारही साईडनं फिरून वगैरे मधलं इंटिरियर वगैरे सर्व काही आपल्याला त्या व्हिडिओमध्ये दाखवावं लागेल. कुठे डॅमेज आहे, जसं या चाकाच्या वरती दिसतंय आपल्याला थोडासा खोचा लागलेला दिसतंय, तर त्याचा पण व्हिडिओमध्ये तुम्ही क्लिअर व्हिडिओमध्ये दाखवा तिथं खोचा लागलेला, किंवा आणखीन कुठं डॅमेज असेल कारला तर ते तुम्ही व्हिडिओमध्ये क्लिअरली दाखवा. आणि त्यानंतर हे ऑफिस पण दाखवा जवळच, म्हणजे आपण ऑफिसच्या तिथूनच पिकअप पॉईंटवरूनच आपण व्हिडिओ केलेला आहे हे त्यावरून समजेल. आणि ट्रान्सकारचं जे हे ऑफिस आहे ते एर्नाकुलम टाऊन स्टेशनपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. आणि येण्यासाठी तुम्हाला ॲटोचं जे किंवा टॅक्सीचं जे चार्जेस आहे ते 200 ते 250च्या दरम्यान पडेल. आणि जर समजा तुम्ही मेट्रो ट्रेननं जर आलात तर हे स्टेशनच्या अवघ्या 100 ते 200 मीटरच्या अंतरावरून मेट्रोचं एक स्पॉट आहे, तिथून तुम्ही मेट्रोनं या स्पॉटला येऊ शकता. मेट्रोचे तिकीट फक्त 20 रुपये आहे. 20 रुपयामध्ये तुम्ही या ट्रान्सकारच्या ऑफिसच्या एकदम जवळच येऊ शकतात जर मेट्रोचा वापर करून तुम्ही आलात तर. आणि तुमच्याकडं बॅग्स वगैरे थोडेसे जास्तच असतील सर्व फॅमिलीचे वगैरे, तर तुम्ही इथं परेशानी न करून घेता रेल्वे स्टेशनवरच तुम्हाला वेटिंग रूम वगैरे मिळेल फॅमिलीला. तिथं तुम्ही ठेवून तुम्ही कोणी पण 1-2 जणं जाऊन ही कार पिकअप करून तुम्ही वापस त्यांच्याकडे घेऊन जाऊ शकता. स्टेशनवरचे वेटिंग रूम जे आहेत ते लेडीजसाठी सेपरेट आहेत आणि जेंट्ससाठी पण सेपरेट आहेत. त्यामुळे तुम्हाला बाकी गोष्टीची चिंता करायची गरज नाही आहे. तुम्ही कार घेऊन वापस येऊ शकता. मला निघाल्याच इथून 5:30 झालेले असल्यामुळे अंधार लवकरच पडला 1-2 तासात. आणि 7:30-8च्या दरम्यान आम्ही स्टे घ्यायचा ठरवलेला, कारण का वळणदार रस्ते खूपच जास्त आहेत आणि आम्हाला आजूबाजूचा नजारासुद्धा तुम्हाला दाखवता येत नाही. त्यामुळे आम्ही रात्री स्टे घेतला 8च्या दरम्यान. सो फायनली काल रात्री 4-4.5 तासाची ट्रॅव्हलिंग केल्याच्यानंतर आपण एका लोकेशनला पोहोचलेलो आहोत. आणि नंतर रात्रभर छान झोपल्याच्या नंतर मॉर्निंगला आता फायनली एक्सप्लोअर करण्यासाठी निघत आहोत. तर रात्री एक 4-4.5 तास ड्राईव्ह केलं. त्यानंतर लोकेशनला पोहोचलो, जेवण वगैरे केलं, फ्रेशन अप झालो आणि झोपी गेलो. फायनली आजचा जो दिवस आहे, आजपासून आपण एक्सप्लोअर करायला चालू करत आहोत. सो एक्साइटेड. सो काल रात्री आम्ही निघाल्याच्या नंतर बल्लारा लोकेशनवर पोहोचलो होतो. आणि आता मॉर्निंगचे किती वाजले, 7:15 झालेले आहेत सकाळचे. आणि आता आम्ही फायनली निघणार आहोत एक्सप्लोअर करण्यासाठी. सो आमच्या पुढं खूप सुंदर लोकेशन आहे, तुम्हाला दाखवते. हीच ती प्लेस जिथे आम्ही थांबलो होतो बरकलावरून निघाल्यानंतर. 4 तासाचा प्रवास केल्यानंतर गाडी घेऊन वाराला इथे पोहोचलो. आफ्टर दॅट रेडी होऊन आता सकाळी 7:15 वाजता आम्ही एक्सप्लोअर करण्यासाठी बाहेर पडत आहोत. अँड दॅट इज द लोकेशन. इट्स व्हेरी नाईस. सनराईज प्रॉपर झाला नाही आहे, छान. आणि अगेन वन चर्च आहे इकडे आहे, लॉट्स ऑफ चर्च. सकाळचा प्रवास चालू झालेला आहे. आणि एक सजेशन म्हणजे जर तुम्हाला कार थ्रू जर ट्रॅव्हलिंग सहन होत नसेल आणि केरलामध्ये खूप जास्त वळणदार रस्ते आहेत, 5-5 सेकंदाला वळण आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही एक उलटीची टॅबलेट आधीच कॅरी करू शकता सोबत, म्हणजे प्रवास छान होईल तुमचा, इरिटेशन होणार नाही.
ऑन द वे तुम्हाला खूप सारे फोटोशूटसाठी लोकेशन्स दिसतील, तुम्हाला थांबायचीही इच्छा होईल. पण या लोकेशनमध्ये जास्त वेळ घालू नका, कारण तुमचे मेन लोकेशन्स नंतर तुम्हाला एक्सप्लोअर करणं बाकी राहील. जसं की आम्ही या ठिकाणी थांबलो होतो, खूप सुंदर झाडी होती, हनी बीज तिथे होत्या, बट नंतर आम्हाला वेळ पुढे पण जायचं होतं, वेळ मॅनेज होत नव्हतं. फोटोशूट झाल्यानंतर आता आम्ही या ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत. इथे इडली डोसा कुठेच मिळत नाही आहे. शोधून फायनली एका ठिकाणी भेटलेला आहे. है ना? ऑर्डर वगैरे देईपर्यंत मी तुम्हाला हॉटेलचे ॲम्बियन्स वगैरे दाखवते. इथे पूर्ण एकदम नॅचरल निसर्गरम्य बनवलेलं आहे. आर्टिफिशियल वॉटरफॉल पण आहेत. कदाचित तिथे स्कूल ट्रिप आली होती, त्यामुळे स्टुडंट्सचा गर्दा आहे. मॉर्निंगचंच होतं, पण खूप सुंदर नेचर आहे. तुम्ही बघू शकता, जसं की हाच आर्टिफिशियल वॉटरफॉल आहे आणि झाडी वगैरे आहेत, एकदम क्लीन. इथे तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला क्लीनलीनेस तेवढीच पाहायला मिळेल. How? Which the reason? How it is? Why? Because the climate is Cold. Little bit cold now. That's why. In the summer or monsoon, Every time we are putting this water. early morning. Or else if the guests ask they want normal water, we will give normal water. Okay. जर आपण विचारलं नॉर्मल तर नॉर्मल देतात. पण हे याच्या या बात उत्तप्पाची ऑर्डर दिली होती. उत्तप्पा दिसायला तर खूप सुंदर आहे. आय होप टेस्ट पण छानच असेल. मी टेस्ट करून तुम्हाला सांगेलच. इथे कॉफी पण ऑर्डर दिली होती आम्ही. खूप स्ट्रॉंग कॉफी देतात आणि क्वांटिटी पण खूप जास्त आहे. टेस्ट वगैरे बेस्ट होती. नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण मुन्नार एक्सप्लोअर करणार आहोत. सो तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला? या व्लॉगमध्ये किंवा नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला आणखीन काही इम्प्रूव्हमेंट हवी आहे का? आणि प्रथमेशचं व्लॉगिंग कसं वाटलं, माहिती सांगणं कसं वाटलं, हे सगळं काही मला कमेंट्सद्वारे कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओजला कमेंट करा आणि शेअर करा. लवकरच भेटूया एका नवीन केरला सिरीजच्या सेकंड व्लॉगमध्ये. बाय.